हे बघा, झाली आपली मस्त अशी कुरकुरीत खारी डाळ. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मुलांना ना अटकमटक काहीतरी खायला लागतं, तर मी काय करते दाखवते तुम्हाला. हरभऱ्याची डाळ आहे बघा, वाटीभर घेतली, पाणी घालून घेते, त्यात धुवून जरा पाणी घालून घेते. माझी मुलं एवढी मोठी झाली तरी त्यांना वरवर काहीतरी असं खायला लागतंच, तर ते काहीतरी करते, मी दाखवते तुम्हाला काय करते ते. हे बघा, ही डाळ धुवून घेतली, हरभऱ्याची वाटीभर पाण्यात घालून ठेवते. 1-3-4 तास तरी भिजली पाहिजे. जसं की आपण इतर पदार्थासाठी डाळ भिजत घालतो तशी डाळ भिजत घालते मी. मग दाखवते तुम्हाला कशी काय करते त्याचं ते. झाकून ठेवते आता, मग बघू आपण. ही डाळ बघा चांगली 4 तास भिजली, मस्त अशी टप्पोरी छान झाली बघा. आता हे बघा, आता मी याचं काय करते ते दाखवते तुम्हाला. आधी मी ह्यातलं पाणी निथळून घेते. काहीतरी कुरुम कुरुम खायला लागतं ना मुलांना, मग तेच करते. ह्याच वस्तू आपण बाहेरून आणतो ना विकत, ते आपण घरात पण करू शकतो. म्हटलं चला करते मी. पूर्ण पाणी निथळून घेते ह्याचं. भिजून बघा डाळ भरपूर झाली चांगली. आपण 1 वाटीभर डाळ घातली होती ना. पूर्ण पाणी निथळून घेते. आता ह्या रुमालाने मी ती डाळ कोरडी करून घेते, कॉटनच्या. पूर्ण कोरडी करून घ्यायची, ओलावा नाही राहिला पाहिजे. तर आपण जी बाजारातून तळलेली डाळ आणतो ना हरभऱ्याची, मस्त ती बनवते मी. हे बघा, अशी पूर्ण कोरडी करून घेते ती मी. कोरडी करून घेते चांगली. हा रुमाल ओला झाला, दुसरं कापड घेते अजून, कारण डाळ पूर्ण कोरडी व्हायला पाहिजे ना. तेल चांगलं तापू द्यायचं कडक, तोपर्यंत ही डाळ अशी जरा मी पूर्ण कोरडी करून घेते. कोरडी झाली डाळ चांगली. आता आपण ही तळायला घेऊ. लोखंडी कढई ठेवली बघा, तेल चांगलं कडक तापू द्यायचं. तेल तापले का बघूया आपण. हे बघा, असं कडक तेल तापलं पाहिजे. आता आपण ही थोडी थोडी डाळ तळायला घेऊ. अशी चांगली मस्त लाल होईपर्यंत तळायची ती डाळ. आहे कच्ची नाही राहिली पाहिजे. हे बघ, तळून झाली, काढते आता. गॅस मोठाच ठेवायचा. हे बघा, अशी चांगली तळली पाहिजे.
तळून घेते सगळी डाळ. हो, तळून झाली डाळ. पण इतकंच की जी भिजलेली डाळ आपल्याला किती दिसत होती, कमी होते बरं का. हे बघा जरा कमी होते आकसून, कारण तळून डाळ आकुसते ना. आणि बघा मस्त अशी कुरकुरीत तळून घ्यायची चांगली. आणि मग मी मसाले दाखवते त्याला कोणते कोणते घालणार आहे. आता गॅस बंद करते. तळून झाली ना डाळ सगळी आपली. हे बघा, ही डाळ ना आता मी अशी निथळत ठेवली, म्हणजे ते तेल एका बाजूला असं निथळून निघेल. दुसऱ्या बाउलमध्ये काढते, कारण खाली तेल चिकटून राहतं ना, मग ते तितकं तेल नाही घ्यायचं त्याला. आपण नुसती डाळ निथळून घेऊया दुसऱ्या बाउलमध्ये. हे बघा, आवाजावरूनच कळते किती कुरकुरीत डाळ छान झाली होती. ते एक्स्ट्राचं तेल आहे ते तसंच खाली त्या ताटातलं राहून जातं. असं जरा निथळून घ्यायचं, नाही तर मग खूप तेल होतं. तेल निथळून घेतलं. आता मसाले दाखवते मी काय काय घालणार आहे त्यात. हे चाट मसाला आहे, ही आमचूर पावडर आहे, आणि आपलं घरातलं लाल तिखट, काश्मीरी तिखट असं घेणार आहे मी, दाखवते. हे आमचूर पावडर घेतली, चाट मसाला घेतला, थोडीशी हळद घ्यायची, जास्त नाही घ्यायची हळद. हे काश्मीरी लाल तिखट, आणि हे माझं घरातलं लाल तिखट आहे. आपल्याला किती झणझणीत करायची त्याप्रमाणे तिखट घ्यायचं बरं का. हे बघा, परत सांगते. चाट मसाला आहे, आमचूर पावडर आहे, थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट आणि घरातलं तिखट आहे. मीठ घेते, हे बघ मीठ घेते, मीठ घेतलं. आता हे सगळं मिक्स करते. असा सगळा मसाला मिक्स करायचा. आणि ह्यात मिक्स करून टाकायचं सगळं ह्या डाळीमध्ये. ही अशी आपली मस्त खारी डाळ झाली. म्हणजे आपण प्रवासात वगैरे असताना काही छोट्या छोट्या पुड्या विकत मिळतात. आपण बसमध्ये वगैरे असलो, ट्रेनमध्ये असलो, तर त्या अशा खारे शेंगदाणे, चणे, वाटाणे, अशी भाजकी डाळ, चण्याची पण मिळते, मुगाची पण मिळते, ती हीच अशी डाळ. हे बघा काय मस्त झाली बघा, दाखवते तुम्हाला जवळून, मस्त अगदी. झाली की नाही मस्त. बघू तरी तिखट मीठ कसं झालंय. काय मस्त कुरकुरीत झाली बघा, खूप छान चव लागते. लेकाला कळणार पण आहे घरी केली म्हणून. हे बघा, कशी वाटली तुम्हाला ही आयडिया, करून बघा, नक्कीच आवडेल तुमच्या पण मुलांना. माझ्या मुलांना तर असंच काहीतरी अटकमटक खायचं असतं. इतकी मोठी झाली तरी त्यांना वरवर खायला लागतंच. तर चला म्हटलं काहीतरी करून ठेवावं म्हणून हे करून ठेवलं. हे काय एका दिवसात संपून जाईल, पण छान झाली. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.